हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. MSBT पॉलिटेक्निकच्या थर्ड सेमचा आपण सब्जेक्ट पाहताय, ज्या सब्जेक्टचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++. म्हणजे याच्यामध्ये आपण C++ पाहणार आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हाऊ टू राईट C++ फर्स्ट प्रोग्राम. C++ लँग्वेजचा पहिला प्रोग्राम तुम्ही कसा लिहाल, कुठे लिहाल आणि एक्झिक्युशन काय राहणार आहे, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर आता फर्स्ट प्रोग्राम लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा हा जो आहे अँड्रॉइड हे आहे ऍप आहे, त्या अँड्रॉइड ऍपमध्ये आपण एक्झिक्युशन याचा करून पाहणार आहे. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली अँड्रॉइड ऍप ओपन करू शकता. त्याच्यामध्ये याच्यासाठी अँड्रॉइड ऍप मी सांगितलेला आहे, सजेस्ट केला आहे. त्या ऍपचं नाव काय आहे, कोडिंग C++. ठीक आहे. तर कोडिंग C++ ऍप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटते आणि पहिला एक सिंपल प्रोग्राम तुमच्या समोर येईल. मी क्लिअर करून टाकलेला आहे कारण की आपल्याला पहिला प्रोग्राम लिहायचा आहे, फर्स्ट प्रोग्राम. आणि तुम्ही फर्स्ट प्रोग्राम लाईव्ह डिजिटली आपल्यासोबत पाहताय आणि आपण पहिल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन करू. ज्या पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण सिंपल व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी प्रिंट करायची तो आपण प्रोग्राम या ठिकाणी पाहणार आहोत. हॅलो वर्ल्डचा मेसेज आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिला होता, त्याच्यासाठी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पहा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहिला प्रोग्राम कसा लिहायचा ते पाहायचं. सगळ्यात पहिले कोडिंग C++ ऍप मध्ये आपण गेलो आणि इथं तुम्हाला सगळ्यात पहिला कोड लिहायचा आहे. पहिला कोड काय लिहिणार सांगा बरं तुम्ही, हॅश इन्क्लूड आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिले कोणता ऑपरेटर लागते, आयओ स्ट्रीम है ना. तर आयओ स्ट्रीम, ठीक आहे, आयओ स्ट्रीम. आणि याच्यामध्ये आपल्याला याचा जो अँगल ब्रॅकेट आहे तो क्लोज करून टाकायचा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली लाईन तुम्ही C++ ची काय लिहाल, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसा सर तुम्ही काल वेगळ्या पद्धतीने सांगितलं, पहा दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. एक तर असं लिहू शकतो आपण, आणि हे केव्हा लिहायचं, जेव्हा या ऍप मध्ये आपण लिहितो तेव्हाच असं लिहू शकतो. मग आता हॅश इन्क्लूड iostream.h असं काय लिहितो आपण. हॅश काय, तर हॅश एक आयडेंटिटी आहे. हॅश काय आयडेंटिटी, हा एक आयडेंटिफायर आहे जो काय करते, आयडेंटिफाय करते की हा कशाचा प्रोग्राम आहे, C लँग्वेज किंवा C++ चा प्रोग्राम आहे. ठीक आहे. तर हा काय करते, आयडेंटिफाय करते, डायरेक्टली हे सांगते की हा C कोड किंवा C++ चा कोड आहे. इन्क्लूड करा म्हणजे याच्यामध्ये इन्सर्ट करा. काय करा, इन्सर्ट करा. काय इन्सर्ट करा, ही हेडर फाईल. काय, हे हेडर फाईल आहे. मग हेडर फाईल कोणती आहे, आयओ स्ट्रीम. आयओ स्ट्रीमचा अर्थ काय होते पहा, लक्ष द्या. आयओ स्ट्रीमचा अर्थ, आय म्हणजे होते इनपुट, बोलत चला. ओ म्हणजे काय होते, आउटपुट. ठीक आहे. आणि स्ट्रीमिंगचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, स्ट्रीमिंगचा अर्थ म्हणजे लाईव्ह ही गोष्ट झाली पाहिजे, ऑकरन्स झाला पाहिजे या गोष्टीचा. मग हे स्ट्रीमिंग काय करते, हे जे इनपुट आउटपुट आहे, हे इनपुट आउटपुट कोणासाठी लिहितो आपण, तर दोन फंक्शन आहे. पहिला जो आहे हा ऑब्जेक्ट आहे सी आउट. काय, सी आउट. या सी आउट सोबत इथं इन्सर्शन ऑपरेटर यूज होते. कोणते ऑपरेटर, इन्सर्शन ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर आहे सी इन, याच्यासोबत एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज होते, हे लक्षात ठेवा. आणि हे ऑपरेटर दोन्हीही दोन असले पाहिजे, म्हणजे हा आणि हा असे डबल असले पाहिजे, सिंगल चालणार नाही. मग हा कोणाच्या ठिकाणी आला, तर हा कोणाच्या ठिकाणी आला, प्रिंटएफच्या ठिकाणी. जे C लँग्वेज मध्ये प्रिंटएफ होती त्या प्रिंटएफच्या ठिकाणी सी आउट आला आणि सी इन कोणाच्या ठिकाणी आला, स्कॅनअपच्या ठिकाणी. ठीक आहे. स्कॅनअपच्या ठिकाणी सी. आता बघा जसं त्याच्यामध्ये सेम टू सेम, फक्त चेंजेस झाले. प्रिंटएफच्या ठिकाणी सी आउट आला आणि स्कॅनअपच्या ठिकाणी काय आला, सी इन आला. जेव्हा आपण याचा यूज करू तेव्हा इन्सर्शन ऑपरेटर यूज करू, जेव्हा याचा यूज करू तेव्हा एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज करू. ठीक आहे. हे ऑपरेटर कोणते आहेत, इन्सर्शन ऑपरेटर. लक्षात ठेवा, इन्सर्शन इन्सर्ट करतात. आणि हे कोणते ऑपरेटर आहेत, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे. एक्सट्रॅक्शन पहिले इन्सर्शन ऑपरेटर, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. हे मागे पुढे कधी कधी होते, कधी याला मी इन्सर्शन म्हणतो, कधी एक्सट्रॅक्शन म्हणतो, कधी इन्सर्शन म्हणतो. मग लक्षात ठेवा याच्यासोबत असेच असले पाहिजे, म्हणजे ओपन असला पाहिजे याचा हा. बरं चला पुढे जाऊ आपण. आता सगळ्यात पहिली लाईन आपण लिहिली, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. आता याच्या ठिकाणी आपण बऱ्याचदा असं लिहितो, काय लिहितो लक्ष द्या थोडं, हॅश इन्क्लूड असं लिहू शकतो. बरं MSBT मध्ये कसं लिहायचं, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम. ओके, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच असंही लिहू शकतो, अल्टरनेटिव्ह आहे. मग तुम्ही एक्झाम मध्ये कसं लिहाल, तर असं लिहायचं नाही, एक्झाम मध्ये असं लिहा.
हे एक्झिक्युशनसाठी फक्त या ऍप पुरतं मर्यादित आहे. ठीक आहे, तर एक्झाम मध्ये हाच पॅटर्न लिहा. त्याच्यानंतर दुसरी लाईन जे सेकंड लाईन जेव्हा एक्झाम मध्ये लिहू तेव्हा आपण कोणती लाईन लिहित असतो, हॅश इन्क्लूड, कोणती लाईन लिहित असतो, conio.h, माहित आहे ना. आणि हे का लिहितो, कारण दोन फंक्शन आपण वापरतो. एक फंक्शन कोणता आहे, गेट ch, आणि दुसरा कोणता आहे, clr scr. हा काय करते, स्क्रीनला क्लिअर करते, आणि हा काय करते, स्क्रीनला होल्ड करते. आणि म्हणून आपण याच्याशी रिलेटेड फाईल लिहिणार, आणि हे प्रत्येक प्रोग्राम मध्ये असली पाहिजे. ठीक आहे, हे इथे लिहिणार नाही. मग याच्यामध्ये आपल्याला या ऍप मध्ये लिहायचा आहे प्रोग्राम, म्हणून आपण असं लिहिला. त्याच्यानंतर सेकंड लाईन सांगा बरं काय लिहित असतो आपण याच्यात, या ऍप मध्ये सेकंड लाईन लिहायची आहे, तर काय लिहितो, युझिंग नेम स्पेस, युझिंग नेम स्पेस. त्याच्यानंतर काय लिहितो आपण, std, युझिंग नेम स्पेस std, ह्याची सेकंड लाईन. मग तुम्ही म्हणता सर असा जर प्रोग्राम लिहिला MSBTच्या एक्झाम मध्ये तर चालते का, ऑब्व्हियसली चालते. तुम्ही असाही प्रोग्राम लिहू शकता, असाही लिहू शकता, दोन्ही वेळ. पण MSBTचं म्हणणं आहे की जुनी जी पद्धत आहे ते मान्यता त्याला आहे, कारण की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही टर्बो सी जे ऍप सॉफ्टवेअर आहे ते यूज करा, आणि टर्बो सी मध्ये जो इकडे तुम्हाला जुना पॅटर्न शिकवला होता त्याच पॅटर्न मध्ये प्रोग्राम लिहा लागते. हा पॅटर्न मध्ये प्रोग्राम एक्झिट होत नाही, म्हणजे वेगवेगळ्या कंपायलर मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये प्रोग्राम लिहा लागते. हे गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की हा युझिंग नेम स्पेस std म्हणजे काय, याला होल्ड करण्यासाठी याची जर .h निघाला त्याच्या ठिकाणी हा युझिंग नेम स्पेस std लिहा लागते. हे कंपल्सरी प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे लाईन कॉमन राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की कोणताही प्रोग्राम तो चालवण्यासाठी मेन इंजिनची गरज लागते, आणि तो मेन इंजिन म्हणजे काय होते, मेन. काय असते, मेन फाईल, जे वाईड मेन लिहितो आपण. आता कुठं वाईड मेन लिहितो आणि कुठं काय लिहितो, इंट मेन लिहितो. तर या प्रोग्राम मध्ये आपण लिहिणार आहे इंट मेन. ओके, इथे काय लिहिणार आहे, इंट मेन. आणि तुम्हाला माहित आहे मेनला नेहमी काय लागते, दोन ब्रॅकेट लागतात. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट लागतात मेनला, आणि हे सगळं स्मॉल मध्ये लेटर मध्ये लागते, आणि मेनला कधीही सेमीकोलन दिलं जात नाही. ऑलवेज रिमेंबर दॅट, मेनला कधीही सेमीकोलन द्यायचं नाही. सेमीकोलनचा अर्थ असा होता की इंजन एकटं चालते काय, नाही, इंजन काय करते माहितीये का, सगळ्यांना कनेक्टेड करते. तर कनेक्शन म्हणजेच काय, हे सेमीकोलन. सेमीकोलन जर काढलं तर त्याचं कनेक्शन जॉईन होते, सेमीकोलन जर ठेवलं तर कनेक्शन तुटून जाते. ठीक आहे, बाकीच्या फाईल ज्या आहेत त्या सगळ्या दारोफार होऊन जातात. त्याच्यानंतर याच्या सगळ्यात पहिले आपल्याला काय द्यावं लागते, कर्ली ब्रॅकेट. काय द्यावं लागते, कर्ली ब्रॅकेट. आता कर्ली ब्रॅकेट दिल्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेऊ, एक कोणताही व्हेरिएबल, जसं आपण लिहिलं इथं इंट. काय लिहिलं, इंट. आणि एक व्हेरिएबल घेऊ, ज्या व्हेरिएबलचं नाव घेऊन घेऊ आपण नम. व्हेरिएबलचं नाव काय घेतलं, नम. लक्ष द्या, आता इथं नंबर आला, आपण नमच घेऊ फक्त. ठीक आहे, हा आला नम, आणि याला काय द्यायचं आहे, सेमीकोलन. याचा अर्थ काय झाला, असं काऊन केलं आपण सांगा बरं. याचा अर्थ असा होते, नम हा एक काय व्हेरिएबल आहे, आणि जो व्हेरिएबल कोणती व्हॅल्यू होल्ड करणार आहे, ओनली इंटिजर. इंटिजर म्हणजे 5 किंवा 6 किंवा 7 आहे ना. मग आता जर समजा मी म्हटलं की या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये 5.6 ठेवायचा आहे, तर असं अलाव आहे का इथं, नाही. त्याच्यासाठी काय चेंजेस करावं लागेल, इथं फ्लोट लिहा लागेल. मग जर समजा फक्त एक कॅरेक्टर लिहायचा तर इथं काय लिहिसाल तुम्ही, कॅर. समजलं. म्हणून नम नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल मध्ये फक्त आणि फक्त इंटिजर नंबर स्टोअर करायचा आहे. म्हणून त्याच्या पहिले आपण लिहिला डेटा टाईप, आणि डेटा टाईप लिहिल्यानंतर समोर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा व्हेरिएबल लिहिला एक नम. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, याची व्हॅल्यू घ्यायची आहे, नमची काय घ्यायची आहे, व्हॅल्यू. कुठून घ्यायची आहे, युजर पासून. युजरला एक मेसेज द्यायचा आहे, एंटर एनी नंबर. युजरला एक मेसेज द्यायचा. बरं सांगा बरं, सी लँग्वेज मध्ये समजा आपल्याला एक मेसेज द्यायचा असेल युजरला, तर तुम्ही काय लिहिसाल, प्रिंट ऍप. आणि आतमध्ये काय लिहिसाल, एंटर एनी. बस, प्रिंट ऍपच्या ठिकाणी स्टेटमेंट आलं ते कोणतं, सी आउट. मग इथं आपण काय लिहिणार, तर लिहिणार काय, सी आउट. ओके, सी आउट. आणि सी आउट सगळं स्मॉल लेटर मध्ये. आता मी इथं क्लिक करतो डायरेक्ट, सी आउट पुरा स्टेटमेंट लिहून देतो तुम्हाला, असं असलं पाहिजे. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये सी आउट. इथं असला पाहिजे इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्शन ऑपरेटरच्या नंतर डबल कोटेशन आणि इथं एंडियल. ठीक आहे, हा फॉर्मॅट आहे याचा लिहायचा. मग याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये तुम्हाला डबल कोटेशन मध्ये जे लिहायचं ते लिहू शकता. काय, एंटर एनी.
ओके ओके, ते आता कसं आहे डायरेक्टली काम आहे याचं. एंटर एनी काय झालं, ओके, एंटर एनी इंटिजर नंबर, बरोबर ना, किंवा एंटर एनी नंबर जरी म्हटलं तर भरपूर झालं. एंटर एनी नंबर, याला काय करायचं आहे, डबल कोटेशन द्यायचं. काय द्यायचं आहे, डबल कोटेशन आणि सेमीकोलन. एंडेल लिहायची सध्या याच्यामध्ये काही गरज नाही म्हणून एंडेल लिहिणार नाही. ठीक आहे, एंडेल लिहिलं. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हाही तुम्ही इंट मेन लिहिसाल तर सगळ्यात खाली काय असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, रिटर्न 0. हे लक्षात ठेवा, रिटर्न 0 लिहिलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. रिटर्न 0 काऊन लिहितो, कारण हा इंटिजर रिटर्न मागितलेला आहे. हा रिटर्न टाईप असते, हा रिटर्न टाईप इंटिजर मागितला तर हा याच्यासोबत कनेक्टेड होते, असा लूप फिरते आणि हा याला 0 व्हॅल्यू देते. म्हणते आता इथं प्रोग्राम संपला, तो एक्झिक्युशन चालू कर. तर हा C++ काय करते, एक्झिक्युशन डायरेक्ट स्टार्ट करते. आणि इथं सगळ्यात लास्ट मध्ये काय देतो आपण, सेमीकोलन. पण हा प्रोग्राम संपला नाहीये, जस्ट आपण पाहून की हा डिस्प्ले करते का मेसेज. ठीक आहे, आता इथं काय केलं आपण, प्रिंटअपच्या ठिकाणी कोणाचा यूज करता, सी आउटचा यूज केला. सी आउट वापरला म्हणून याच्या वरती हेडर फाईल वापरली. हेडर फाईलचं नाव काय, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. ठीक आहे, आता फक्त इथं आपल्याला पाहायचं आहे की हा रन होते का. आणि पहा या दोन कर्ली ब्रॅकेट आणि का कर्ली ब्रॅकेट क्लोज, याच्यामध्ये जेवढे स्टेटमेंट असतात प्रत्येक स्टेटमेंटला काय लागलेलं आहे, सेमीकोलन. काय लागलेलं आहे, सेमीकोलन. ठीक आहे, मग आता रन करून पाहू. रन करण्यासाठी इकडे जातो मी आणि इथं रनचं बटन ओके करतो. आता रन केल्यानंतर तुमच्या समोर एक मेसेज येईल फक्त. तो मेसेज कोणता, एंटर एनी नंबर. पण आपण जर कोणता नंबर इथे एंटर केला तर व्हॅल्यू घेणार का, नाही, कारण की आपण स्कॅनच केलं नाही. तर स्कॅन करावं लागेल. तर इथे एक मेसेज आला, काय, एंटर एनी नंबर. इथपर्यंत आपला प्रोग्राम बरोबर आहे, समजलं. इथपर्यंत आपल्याला काय करायचं, या प्रोग्राम मध्ये एक नंबर युजर पासून घ्यायचा आहे आणि तोच नंबर प्रिंट करायचा. एवढा C++चा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड टाइम आपण काय करणार, 2 नंबर युजर पासून घेणार आणि 2 नंबर काय करणार, प्रिंट करणार. ओके, ते कशा पद्धतीने करायचं आहे, चला लक्ष द्या. फर्स्ट प्रोग्राम आपण पाहू. आता इथून बॅक जायचं आपल्याला, तर इथून आता बॅक जाणार आणि परत आता याच्या पुढं आता काय करायचं आहे, एक मेसेज तर युजरला गेला, झोप तर नाही लागू राहिली. हा, एक मेसेज युजरला गेला, पण युजरनं जसा मेसेज वाचला त्याचा लाईट पेटला आणि त्यानं म्हटलं आता आपल्याला व्हॅल्यू काय करायचे, एंटर करायचे. मग त्यानं जर व्हॅल्यू एंटर केली तर ते आपल्याला घ्यावं लागेल. तर सी लँग्वेज मध्ये व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी कोणतं फंक्शन यूज केलं जाते तुम्ही सांगा, कोणता, या स्कॅनअप यूज केलं जाते. तर तसंच सी लँग्वेज मध्ये यूज केलं जाते सी इन. कोणतं यूज केलं जाते, सी इन नावाचं फंक्शन. मग सी इन नावाच्या फंक्शनच्या सोबतच एक ऑपरेटर यूज केलं जाते, ज्या ऑपरेटरचं नाव काय, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. जर एक्सट्रॅक्शन ऑपरेटर याच्यामध्ये नसेल तर हा काही कामाचा नाही. याचा फॉर्मॅट आहे, जसं प्रिंटअपला काय लागते, ब्रॅकेट लागते, स्कॅनअपला काय लागते, ब्रॅकेट लागते, राऊंड ब्रॅकेट. तसंच सी इनला काय लागते, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. आणि सी इन ऑलवेज क्लोज विथ द सेमीकोलन. ओके, मग आता जर समजा स्कॅनअप आणि या सी इन मध्ये डिफरन्स जर पाहिला तर पहा मेजर डिफरन्स आहे. जर समजा इथं आपण स्कॅनअपची गोष्ट केली, इथं जर समजा आपण स्कॅनअप लिहिलं तर स्कॅनअप कसं लिहिलं असतं आपण, स्कॅनअप त्याच्यानंतर डबल कोटेशन %d डबल कोटेशन कॉमा एम्परसेंड ऑफ नम असं लिहिलं असतं की नाही. परंतु इथे तसं नाहीये, इथं एकदम शॉर्टकट घेतला आहे. इथं काय लिहायचं आहे माहितीये काय, डायरेक्टली लिहा इथं नम, काम खतम. इतकं सोपं आहे. म्हणजे स्कॅनअप मध्ये आपल्याला हे डबल कोटेशन लिहा, ठीक आहे, इथं एम्परसेंड लिहा, इथं %d लिहा, ऍक्सेस स्पेसिफायर उडून टाकला, डायरेक्टली व्हॅल्यू पुट करता म्हणते, व्हेरिएबल घ्या म्हणते, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. समजला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट द्यायची गरज नाही, ऍक्सेस स्पेसिफायर यूज करायची नाही जेव्हा तुम्ही सी इनचा यूज करसाल. ठीक आहे, मग आता याने काय केलं, एक व्हॅल्यू व्हेरिएबल घेण्यासाठी तुम्हाला इथं चेंजेस करायचे आहे. ते उडून टाकू आपण आणि चेंजेस करायचे आहे. डायरेक्टली काय चेंजेस करायचे आहे, इथं लिहायचं तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव, ज्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे, तर आता काय होणार, डायरेक्टली एंटर आणि नंबर म्हटलं तुम्ही जसा नंबर एंटर करसाल हा नम मध्ये चालला जाईल. कुठे चालला जाईल, मग आता नम मध्ये ही व्हॅल्यू गेली. हे व्हॅल्यू आता याचा मेमरी मॅनेजमेंट किंवा मेमरी कसं असते ते पहा, मेमरी रिप्रेझेंटेशन. ठीक आहे,
एक वेळा मेमरी रिप्रेझेंटेशन संबंध गरजेचं आहे. जेव्हा इथं असं लिहिल्या जाते तर हा काय करते, मेमरी तयार करते. काय तयार करते, मेमरी. मेमरी किती बाईट होते सांगा बरं, पटकन सांगा. किती बाईट मेमरी तयार होते? इंटिजर साठी किती बाईट लागते, 2 बाईट. ठीक आहे. याचा एक ऍड्रेस असते, जसा ऍड्रेस किती आहे, 1000. किती ऍड्रेस, 1000. आता हा एक ऍड्रेस आहे, या ऍड्रेस वरती याने 2 बाईट वेगवेगळे ठेवून दिले. या मेमरीचं नाव काय ठेवून दिलं, नम. समजलं? या मेमरीचं नाव काय ठेवलं, नम मेमरीचं. मग जसं यांनी म्हटलं एंटर एनी नंबर आणि सी इन व्हॅल्यू, जसा हा एंटर करेल इथं व्हॅल्यू, समजा 10 एंटर केला, 10 जसा एंटर केला रे केला, ही व्हॅल्यू कुठं स्टोअर होते, या मेमरी लोकेशन. समजलं? मग आता हे मेमरी लोकेशनवर जे जाते ना व्हॅल्यू, तर ते हिडन असते, ते आपल्याला दिसत नाही. मग ते रिटर्न आणण्यासाठी, या मेमरीमधून उचलून आणण्यासाठी, मेमरीमधून रिट्राईव्ह करण्यासाठी आपल्याला प्रिंटएफ स्टेटमेंटची गरज पडते सी लँग्वेज मध्ये. आणि C++ मध्ये आपल्याला कशाची गरज लागेल, सी आउटची. मग आता इथं आपण काय लिहिणार, सी आउट. ओके. मग आता चला मेमरीमधून आपल्याला तो डबल वापस आणायचा आहे. तर आता काय लिहिणार, तर लक्ष द्या, मेमरीमधून वापस आणायचं तर काय लिहिणार आपण, सी आउट. ठीक आहे. जसं सी आउट लिहिलं तर इथं मी सी आउट घेतलं, ऍक्सेप्ट. ठीक आहे. सी आउट लिहिल्यानंतर इथं आता आपल्याला काय दाखवायचं आहे की हे नंबरची व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू आहे, मग नंबरची व्हॅल्यू आहे. तर इथं लिहिणार मी नम किंवा नंबर आणि त्याच्या लिहिणार काय समोर, इक्वल्स टू. ठीक आहे. नंबर इक्वल्स टू. आता ह्या नमची व्हॅल्यू इथं मला दाखवायची, ह्या नमची व्हॅल्यू इथं दाखवायची. तर याच्यासोबत मला ऑपरेटर वापरावं लागेल. कोणते, इन्सर्शन ऑपरेटर. तर ते इन्सर्शन ऑपरेटर लिहिणार आणि इथं काय लिहिणार, नम. इन्सर्शन ऑपरेटर काय लिहिणार, नम. आता त्याच्यानंतर इथं काय वापरलेलं आहे, एंडियल. एंडियल म्हणजे काय, हे लाईन ब्रेक करणार पुढच्या लाईनवर घेऊन जाणार. ठीक आहे. चला पाहू एक वेळा हा प्रोग्राम कसा एक्झिक्युशन होते. ठीक आहे. या प्रोग्राम मध्ये आपण जस्ट असं केलं की एक व्हॅल्यू युजर पासून घेतली आणि तीच व्हॅल्यू काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. चला पाहू, एक्झिक्युशन स्टार्ट. ठीक आहे. रन केला प्रोग्रामला. या प्रोग्राम मध्ये सगळ्यात पहिले काय येणार, एंटर एनी नंबर. काय म्हणणार, एंटर एनी नंबर. आणि एंटर एनी नंबर म्हटल्यानंतर एक नंबर आपण एंटर करू. तो नंबर एंटर केल्यानंतर त्याच्यामध्ये काय जाईल, व्हॅल्यू जाईल. ठीक आहे. चला आउटपुट तुमच्या समोर आलं. याच्यामध्ये याचा अर्थ काय, याच्यामध्ये नो एरर, कोणत्याही प्रकारचा एरर नाही. मग आता जर समजा इथं मी क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर इथं आपण कोणताही नंबर घेऊन घेऊ. ठीक आहे. किती घेऊ, बर 69 घेतला आणि एंटर केला, तर नंबर ची व्हॅल्यू किती आली, 69. समजलं तुम्हाला? म्हणजे कोणताही एक नंबर युजर पासून घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, डिस्प्लेवरती प्रिंट करायचं आहे. समजलं? चला आता आपण सेम टू सेम याच्यामध्ये चेंजेस करून पाहू. आता जर समजा हा झाला एक नंबर, हा झाला एक नंबर. अशी जर 2 नंबर युजर पासून घ्यायचं असेल तर काय करसाल, युजर पासून जर 2 नंबर घ्यायचा असेल तर इथं व्हेरिएबल डिक्लेअर करू डायरेक्टली, है ना. हा झाला नम 1 आणि दुसरा काही नम, हा त्याच्यापेक्षा शॉर्टकट घेऊन घेऊ आपण. एक घेऊन घेऊ काय, ए, आणि दुसरा काय घेऊन घेऊ, बी. ठीक आहे. 2 व्हेरिएबल झाले. तर इथं काय म्हणू आपण, एंटर एनी 2 नंबर्स, एंटर व्हॅल्यू ऑफ 2 नंबर्स किंवा एंटर एनी 2 नंबर्स असंही म्हटलं तरी चालते. इथे एस लावून द्यायला लागेल, एंटर एनी 2 नंबर्स. ठीक आहे. आता 2 नंबर युजर पासून घ्यायचे. किती नंबर, 2 नंबर्स युजर पासून घ्यायचे असेल तुम्ही काय करसाल, डायरेक्टली इथं जासाल आणि इथं लिहिसाल काय, ऑपरेटर. कोणते ऑपरेटर, आता इथं एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर लवकर भेटत नाही मला. हा बोला बोला, बरोबर. इथं व्हॅल्यू कोणाची घ्यायला लागेल, ए ची, आणि इथं व्हॅल्यू कोणाची घ्यायला लागेल, बी ची. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू घेतली आणि कोणाची घेतली, बी ची. तर एंटर आणि 2 नंबर्स म्हटलं, ए पहिली ए ची व्हॅल्यू. आता बघा जेवढे तुम्हाला व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायची असेल ना, तेवढे तुम्हाला फक्त ऑपरेटर वाढवायचे, ना की सी इन. समजलं? त्याच्यामध्ये सी लँग्वेज मध्ये कसं होतं, जर तुम्हाला 2 इंटिजर व्हॅल्यू घ्यायची असेल तर 2 पर्सेंटेज लागत होते, पण याच्यामध्ये तसं नाही. त्याच्यामध्ये डायरेक्टली पर्सेंटेजच्या ठिकाणी काय आला, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. आता समजा इथं सी घ्यायचं असेल तर तिसरा काही एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सी. 3 व्हेरिएबल, 4 साठी 4, आणि खूपच जास्त असेल तर मग फॉर लूप आहे डायरेक्टली. तुम्हाला समजते तेवढं. मग आता त्याच्यानंतर आहे इथं हा काय आला, नंबर 1. नंबर 1च्या ठिकाणी थोडं स्पेसिफिक करू आपण. इथं काय लिहिणार, ए.
ठीक आहे, ए ची व्हॅल्यू, आणि इथं प्रिंट करणार कोणाची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता बघा ए ची व्हॅल्यू प्रिंट करली आणि त्याच्यानंतर पुढं प्रिंट करायची आहे बी ची व्हॅल्यू. ठीक आहे, पुढं कोणाची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, बी ची. तर मग इथं काय लिहिणार, डबल कोटेशन आणि इथं लिहिसाल काय, बी है ना, बी इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू, बी इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू. पण त्याची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी तुम्हाला परत काय लिहायला लागेल, ऑपरेटर. ठीक आहे, तर इथं काय लिहिसाल आता, बी. ओके, आता ए आणि बी हे दोघांची व्हॅल्यू इथं प्रिंट होते. चला हो, रन करू. आणि रन केल्यानंतर हा पूर्ण चेक करते, कंपाईल करते, लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड है ना, जेवढे काही वर्ड असतील सगळे कंपाईल करते. आणि हा म्हणते आता इथं काय, एंटर एनी 2 नंबर्स. मग आता 2 नंबर्स घेऊ. सांगा नंबर कोणते कोणते, एक 12 घेतला आणि दुसरा 89 घेतला. आला काय, हा. तर तिथं 12 आणि 89 प्रिंट झाला, पण 12 आणि 89 प्रिंट झाला. पण तुम्हाला प्रिंट कसा करायचा, एका खाली एक की दूर दूर करायचा आहे, दोन पैकी एक सांगा, आपण तशा पद्धतीने करू. एका खाली एक प्रिंट करायचा आहे, पहिले आपण दूर दूर प्रिंट करू, मग एका खाली एक करू. ठीक आहे, म्हणजे लाईन बाय लाईन. पण सध्या आपल्याला हे याच्या दोघांच्या मध्ये काय आणायचं आहे, टॅब आणायचा आहे. मग सांगा बरं कोणता ऑपरेटर यूज करू आपण, दोघांच्या मध्ये एक स्पेस पाहिजे, तो करण्यासाठी काय करसा, यस. तर इथं तुम्ही वापरा डायरेक्टली, कुठं, या बीच्या तिथं पाहिजे ना आपल्याला, जिथं पाहिजे तिथे जा आणि तिथं काय लिहा, बॅकस्लॅश टी. ओके, आता बॅकस्लॅश टी न काय होणार, टॅब आणि स्पेस तयार होणार. म्हणजे जो आपला प्रॉब्लेम आहे, तो जो अराईज झालेला प्रॉब्लेम आहे तो डायरेक्ट रिझॉल्व्ह होईल, सॉल्व्ह होईल. ठीक आहे, बरोबर चालू आहे. हा, तर आता इथं याचं एक्झिक्युशन झाल्यावर तुम्हाला आउटपुट कसं पाहायला भेटणार, सेम टू सेम आउटपुट घेऊ. आता इथं 56 घेऊ आणि 90 घेऊ. ठीक आहे, एंटर केल्यानंतर पहा 56, ए ची व्हॅल्यू किती आली, 56, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 90. ठीक आहे, आता तुमच्या मतलानुसार तुम्हाला आता कसं पाहिजे, एका खाली एक पाहिजे. म्हणजे ए ची व्हॅल्यू 56 वरती पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू 90 खाली पाहिजे. एका खाली एक पाहिजे, लाईन बाय लाईन पाहिजे, लाईन टू लाईन पाहिजे. चला लाईन टू लाईन करू आपण. मग लाईन टू लाईन करायचं आहे तुम्हाला, डायरेक्टली इथं फक्त टी च्या ठिकाणी काय लिहायचं आहे, एन. हा, टी च्या ठिकाणी बॅकस्लॅश टी. तर बॅकस्लॅश टी घेतलेला, बॅकस्लॅश टी च्या ठिकाणी बॅकस्लॅश एन घेतला. एन म्हणजे काय होते, न्यू लाईन. ठीक आहे, तर जसं सी लँग्वेज मध्ये, लक्ष द्या, जसं सी लँग्वेज मध्ये आपण बॅकस्लॅश एन घेतो, तसंच C++ लँग्वेज मध्ये आपण कशाचा यूज करू शकतो, एनडीएलचा. कसं यूज करू शकतो, एनडीएल आणि न्यू लाईन सेम आहे. सी लँग्वेज मध्ये बॅकस्लॅश एन वापरते आणि C++ मध्ये बॅकस्लॅश एनचाही वापर करू शकतो आणि त्याच्या ठिकाणी कोणाचा वापर करू शकतो, एनडीएलचा. म्हणजे दोघांचं फंक्शन सेम आहे. कोणता, बॅकस्लॅश एन आणि एनडीएल, हे दोन्हीही दोघांचंही काम तेच आहे की जे काही हे असेल लाईन मध्ये लिहिलं असेल तर ते नेक्स्ट लाईन मध्ये घेऊन जाण्याचं काम आहे. तो म्हणजे कोणता, बॅकस्लॅश एन किंवा एनडीएल. तर इथं आपण न्यू लाईन लिहिलं. चला रन करू याला. बॅकस्लॅश टी साठी आहेच नाही याच्यामध्ये काही, फक्त बॅकस्लॅश एन साठी आहे. हा, चला पुढचा पाहू आपण. काही ऑपरेटर याच्यामध्ये ऍड केले ते तुम्हाला इक्वली सांगून राहिलो. ठीक आहे, एंटर एनी नंबर घेऊ आपण. इथं 100 आणि इथं घेतला आपण 200. ठीक आहे, पहा आला का बरोबर. ए ची व्हॅल्यू 100 आली आणि बी ची व्हॅल्यू 200 गेली. आता तुम्ही म्हणाल सर या बॅकस्लॅश एन वापरला, आता एनडीएल कसा वापरायचा. एनडीएल तसाच, जिथं बॅकस्लॅश एन वापरले आहे तिथंच एनडीएल वापरा. फक्त याला असं याच्या आतमध्ये लिहायचं नाही आहे. याच्याविषयी काय होते, याला एक्स्ट्राचा हे लागते काय, ऑपरेटर. तर इथं लिहा एंड एल. एनडीएल आणि आता हे ऑपरेटर आपण पाहू. आता हे ऑपरेटर जर समजा काम केलं तर ठीक आहे. हा आउटपुट देते का नाही हे इथं पाहू आपण. इथं एनडीएल केलं, पण हे प्रिंट करण्यासाठी आपल्याला हे ऑपरेटरचा यूज करून पाहिला आपण. करू रन, पाहू होते का नाही. जर नाही झालं तर आपल्याला सी आउट लिहायला लागते परत, है ना, कारण की नवीन लाईनवर घेऊन झाला. नवीन लाईनवर गेल्यानंतर प्रिंट करण्यासाठी डबल त्याला काय लागते, नाही ते आउटपुट येपर्यंत आहे ना. झालं नाही होत असते. हा पहिला नंबर. ठीक आहे, दुसरा नंबर
2 नंबर झाला. ओके, तर अशा पद्धतीने आपण आउटपुट प्रिंट करू शकतो. पहिला सी प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू घेतली त्याला प्रिंट केलं, 2 व्हॅल्यू घेतल्या त्याला प्रिंट केलं. ठीक आहे, असंच आपण जर समजा 3 नंबर ऍक्सेप्ट करायचा असेल तर तुम्ही सांगा, 3 नंबर जर समजा ऍक्सेप्ट करायचा असेल तर काय करसाल सांगा बरं पटापटा लवकर. इथं काय येईल, हा तुमचा होमवर्क राहील. तिसरा काय येईल, कॉमा सी, एंटर एनी 3 नंबर्स. इथं काय येईल, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सी. ठीक आहे, त्याच्यानंतर ए बी आणि सेम टू सेम कॉपी पेस्ट काय येणार, सी. ठीक आहे, तर हा तर झाला आपला इंटिजर व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट केला. ठीक आहे, इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली. आता जर समजा मला कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची, कोणती व्हॅल्यू, कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचं, तर तुम्ही सांगू शकता का इथं 2 कॅरेक्टर व्हॅल्यू किंवा एक सिंगल कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे, सांगा बरं काय करसाल. यस, व्हेरी गुड. तर इंटच्या ठिकाणी आपण रिप्लेस करू कॅर. कुठे गेला आपला, हा इथं इंटच्या ठिकाणी काय येणार, कॅर. इथं आपण लिहू कॅर. ओके, बर ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. याला आपण कॅर करून टाकू, CHAR. ठीक आहे, कॅर. कॅर घेतला एकच व्हेरिएबल. ओके, एंटर एनी कॅरेक्टर. इथे काय लिहिलं आपण, एंटर एनी कॅरेक्टर. आता ओके, एंटर एनी कॅरेक्टर. आणि इथं काय येईल, फक्त सिंगल. इथं काय, आता आपल्याला काय एक गोष्ट काय ऍडव्हान्टेजेस सांगा बरं. ऍडव्हान्टेजेस हे आहे की आपल्याला कोणताही ऍक्सेस स्पेसिफायर लक्षात ठेवायची गरज नाही. इंटिजर साठी %d लागते, कॅरेक्टर साठी %c लागते, फ्लोट साठी %f लागते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले लक्षात ठेवा लागत होत्या, परंतु ते सगळं कमी झालं C++ मध्ये. हे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. हे याच्यानंतर आपण याचा डिफरन्स पाहू. आता हे झालं ए व्हॅल्यू. आता ए ची व्हॅल्यू तर फक्त प्रिंट करायची, तर हे सगळं आपण काय करू, कट करून टाकू. फक्त काय ठेवणार, ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ओके, बरोबर आहे. चला ए ची व्हॅल्यू रन करू आपण, आणि इथं सिंगल कॅरेक्टर कसा प्रिंट करायचा आहे ते आपण पाहतो. ठीक आहे, तर सिंगल कॅरेक्टर हा पहिले ऍक्सेप्ट, एक कोणताही कॅरेक्टर काय करणार, ऍक्सेप्ट करणार, आणि तो कॅरेक्टर ऍक्सेप्ट झाल्यानंतर मग तो प्रिंट करून टाकणार. तर कोणतं एक कॅरेक्टर घेऊ, जसं फॉर एक्झाम्पल ए इथं त्यानं काय केला, प्रिंट केला. ओके, असे 2 कॅरेक्टर असेल तर तुम्हाला डबल लिहावं लागते, 3 कॅरेक्टर असतं ट्रिपल. आता सांगा फ्लोट साठी, तर फ्लोटची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे आणि फ्लोटची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. चला करून दाखवा. C++ प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही स्वतः सांगत आहे की इंटिजर केव्हा वापरला जाते, फ्लोट केव्हा वापरला जाते. कॅरेक्टर म्हणजे काय, जेवढे कॅरेक्टर असतील, जसं ABCD आहे ना, त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल्स आहे, त्याच्यानंतर डिजिट आहे, हे सगळे व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आता जर समजा फ्लोट व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचं असेल तर इथं काय लिहाल, फ्लोट है ना, इथं काय लिहाल, फ्लोट. फ्लोट इथं व्हेरिएबल तोच राहू द्या, एंटर एनी काय लिहाल, एंटर एनी डेसिमल नंबर. ओके, एंटर एनी नंबर. ओके, एंटर एनी नंबर. एंटर नंबरच्या नंतर इथं डायरेक्टली व्हॅल्यू आली आणि व्हॅल्यू तर प्रिंट करते. बस, अजून काय करायचं याच्यात, सेम टू सेमच आहे, काही चेंजेस करायची गरज नाही. मग इथं रन करू आपण. ठीक आहे, आता रन केल्यानंतर काय येणार तुम्हाला माहित आहे, फक्त तो व्हॅल्यू कोणती घेणार, फ्लोट है ना, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे तीच व्हॅल्यू घेणार, ना की फक्त इंटिजर किंवा कॅरेक्टर नाही. मग चला पाहू, इथं म्हटलेलं आहे एंटर एनी नंबर. तर तुम्हाला एक डेसिमल व्हॅल्यू आली, म्हणजे त्याच्यामध्ये पॉईंट आहे 5.7, एंटर केला. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू किती आली, 5.7. अशा मल्टिपल व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त काय चेंजेस करावं लागते, इथं मल्टिपल्स व्हेरिएबल. ठीक आहे, तर तुमच्यासाठी होमवर्क आहे. एक पहिला होमवर्क कोणता आहे की तुम्हाला 3 व्हॅल्यू इंटिजरच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे, 3 व्हॅल्यू इंटिजरच्या डिस्प्ले करायचे आहे, हा होमवर्क आहे. दुसरा होमवर्क तुमचा असा आहे की कॅरेक्टर 4 कॅरेक्टर ऍक्सेप्ट करून 4 कॅरेक्टर प्रिंट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर इथे 2 फ्लोट व्हॅल्यू आणि 2 फ्लोट व्हॅल्यू इनपुट आणि आउटपुट तुम्हाला करायचं आहे. तर इथं अशा पद्धतीचा आपण फर्स्ट सी प्रोग्राम शिकलो. याच्यानंतर आपण डिफरन्स जो आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. ओके.